आज आपण बनवणार आहोत वडे, याला सांडगे पण म्हणतात। इथे मी 1 किलो मुगाची डाळ, 1 किलो मठाची डाळ आणि अर्धा किलो चवळीची डाळ व अर्धी वाटी उडीद सफेद डाळ घेतलेली आहे। या डाळी आपण स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालणार आहोत। ही मुगाची डाळ आहे ना, आपण ही वेगळी भिजत घालायची आहे। आणि तुम्ही चवळी आणि मठाची डाळ आणि उडदाची डाळ ही एकत्र भिजवली तरी चालतं। कोणी कोणी या सर्व डाळी अलग अलग भिजवतं। तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता। चला मग आपण या सर्व डाळी स्वच्छ धुवून रात्रभर यांना भिजत ठेवूया। इथे मी हा एक रिकामा डबा घेतलेला आहे। इथे आपण मठाची डाळ 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। या पद्धतीने आपल्याला सर्व डाळी धुवून अशा पद्धतीने रात्रभर याला झाकण लावून या डाळी आपल्याला भिजत ठेवायच्या आहे। मी रात्री भिजत घातलेली डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून गिरणीतून दळून आणलेली आहे व यामध्येच 1 वाटी लसूण सोललेला होता आणि अर्धी वाटी जिरे हे देखील दळायलाच टाकलेले होते, त्यामुळे हे मला तुम्हाला आत्ता दाखवता येणार नाही। या मिश्रणात ते दळलेले आहे। इथे मी थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे व तिखट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। मी इथे अर्धा मोठा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे व यामध्ये थोडासा आपण हिंग देखील टाकून घेणार आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने एकजीव होईपर्यंत कालवून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण याचे वडे तोडायला घेऊया। तेलाच्या पिशवीच्या कॅरी बॅगला थोडंसं होल पाडून या पद्धतीने तुम्ही पटपट हाताने वडे तोडू शकता। या पद्धतीने भरभर होतात, वेळ पण वाचतो। या पद्धतीने तुम्ही हाताने देखील हे वडे तोडू शकता। अशा प्रकारे आपले वडे इथे 2.5 किलोचे सुकून तयार झालेले। तुम्ही बघू शकता किती मस्त आवाज येतोय, कडक वाळे बघा। हे वडे मी 2 ते 3 दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवलेले। हे बघा तुम्ही किती छान वाळलेले, किती मस्त आवाज येतोय बघा तुम्ही। अशा प्रकारे आपले वडे इथे तयार झालेले आहे। कोणी कोणी याला सांडगे पण म्हणतं। तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा